नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. ही बातमी आपणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. शालार्थ प्रणाली तुमची ई-केवायसी झाली का? नाही तर पगार हमखास बंद होणार असा पाहिजे फॉर्मॅट. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. शालार्थ प्रणालीत ई-केवायसी होणे का गरजेचे आहे, तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. या व्हिडिओच्या मार्फत ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करू. चला तर करूया महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी तुम्ही जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. आपल्या सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. शाळेतील जेवढे काही कर्मचारी आहेत, मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आणि सर्व प्रकारचे कर्मचारी आणि या सर्वांचा पगार मुख्याध्यापक DDO या नात्याने शालार्थ प्रणालीतून पगार उपलब्ध करून देत असतो आणि घेत असतो. या सर्वांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आता लक्षात असू द्या. ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे. शालार्थ प्रणालीमध्ये ई-केवायसी प्रत्येक कर्मचाऱ्यांना आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपली ई-केवायसी आता पूर्ण करून घेणे आवश्यक आहे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला हे बंधनकारक आहे. ई-केवायसीचे टप्पे समजून घ्या. ई-केवायसी बँकेत करून आपले प्रमाणपत्र आणले तरी सुद्धा ते फायद्याचे असणार नाही. आपणासाठी जे सर्टिफिकेट लागणार आहे त्याचा फॉर्मॅट वेगळा आहे. ई-केवायसी प्रणाली ही एक प्रक्रिया आहे आणि नेमके केवायसी म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या. प्रथम बँकेत जाऊन बँक अकाउंट ओपन करणे आवश्यक आहे व बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे आणि आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे आणि संपूर्ण प्रक्रियेला ई-केवायसीत मोबाईल नंबरवर पण बँक खात्याशी ई-केवायसी लिंक करणे आवश्यक आहे. ही एक साखळी आहे. ही कशी साखळी आहे तर प्रथम बँक अकाउंट, आधार कार्ड लिंक, पॅन कार्ड लिंक, मोबाईल नंबर लिंक या साखळीमध्ये ई-केवायसी असे म्हणतात. ही संपूर्ण साखळी आपल्या बँक खात्याशी अटॅच असणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत मोबाईलची ई-केवायसी लिंक नसेल तर प्रक्रिया पूर्ण होणार नाही. सुरुवातीला आपण या अगोदर जी ई-केवायसी पूर्ण केली ती आता उपयोगी होणार नाही, कारण तुम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये ई-केवायसी पूर्ण केली आहे तो फॉर्मॅट जुना आहे आणि प्रथम जुना फॉर्मॅट कोणता आहे त्याबाबत मी आपणास माहिती देत आहे. जुन्या फॉर्मॅटचा नमुना येथे देत आहे. ई-केवायसी प्रमाणपत्र. ई-केवायसी प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की अर्जदाराचे नाव, आधार क्रमांक शेवटचे 4 अंक, जन्मतारीख, आधार कार्डवरील पत्ता, मोबाईल क्रमांक शेवटचे 2 अंक, याची ओळख UIDAI मार्फत केवायसी द्वारे लिंक दिनांक रोजी वाजता यशस्वी प्रमाणित करण्यात आली आहे. प्रमाणित प्रकार OTP, बायोमेट्रिक, चेहरा, KUA, SAU, संस्थेचे नाव, संदर्भ क्रमांक, ठिकाण आणि गाव, प्रमाणपत्र दिल्याची तारीख, सत्यापित करता म्हणजे प्रमाणित करणारा सही, त्याची संस्थेचे नाव, हे जुन्या फॉर्मॅटचं प्रमाणपत्र आहे. या प्रमाणपत्रात केवायसी बँकेकडून शिक्का मारून सही करून घ्यावी लागते. बँकेकडून हे प्रमाणपत्र सही शिक्का करून मिळाले म्हणजे ई-केवायसी पूर्ण झाली का हे प्रमाणपत्र येथे दाखवते की
हे प्रमाणपत्र आपल्यासाठी कामात येणारे ई-केवायसी प्रमाणपत्र नाही. हे प्रमाणपत्र कामात न येण्याचे मुख्य कारण आपण समजून घेऊया. कारण शासनाच्या शालार्थ प्रणालीत मध्ये सध्या टॅब उपलब्ध नाही. लवकरच शालार्थ प्रणालीचा टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या टॅबवर शालार्थ प्रणालीत आपणास द्यावा लागणार आहे ई-केवायसी नंबर. या प्रमाणपत्रात ई-केवायसी नंबर स्पष्टपणे कोठेही देण्यात आलेला नाही. पण उपरोक्त दर्शवलेल्या प्रमाणपत्रात ई-केवायसी नंबर किंवा प्रमाणपत्र नंबर बँकेकडून देण्यात आला नाही. मित्रांनो, शालार्थ प्रणालीमध्ये वेतन अदा करताना आपणास ई-केवायसी नंबर असलेले प्रमाणपत्र लागणार आहे आणि ते बंधनकारक आहे. त्यासाठी वेगळा फॉर्मॅट आहे आणि बँकेकडून ई-केवायसी करताना बँक कर्मचाऱ्यांनी तो प्राप्त करणे आवश्यक आहे. ई-केवायसी नंबर असलेले प्रमाणपत्र बँकेकडून कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून घ्यावे. बँक अशा प्रकारचे नवीन फॉर्मॅट असणारे प्रमाणपत्र कर्मचाऱ्यांना देतात आणि कर्मचाऱ्यांना ते पत्र द्यावेच लागतात ज्यावर ई-केवायसी नंबर आहे. आता नवीन फॉर्मॅट मध्ये तुम्हाला जे प्रमाणपत्र बँकेकडून प्राप्त करायचे आहेत त्याचा फॉर्मॅट पुढील प्रमाणे आहे. नवीन फॉर्मॅट प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की बँक शाखेकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र यामध्ये आवश्यक बाबी प्रमाणित करण्यात येत आहे. कर्मचाऱ्याचं नाव, फोटो, पत्ता, जन्मतारीख, आधार कार्ड वरील पत्ता, शाळेतील पत्ता, शाळेतील आधार कार्ड वरील पत्ता, कर्मचाऱ्यांचे पद, शाळेचे नाव, बँकेचे नाव, शाखेचे नाव, IFSC कोड, प्रमाणपत्र नंबर, अकाउंट नंबर, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, मोबाईल क्रमांक, ई-केवायसी नंबर. प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचे वरील प्रमाणे माहिती उपरोक्त व्यक्तीस ई-केवायसी लिंक, पॅन कार्ड लिंक, मोबाईल लिंक बँकेकडून प्रक्रिया पूर्ण केली असून आता कर्मचाऱ्यांची ई-केवायसी बँक खातेदाराने पूर्ण नवीन ठराविक नमुन्यात बँकेकडे सादर केली असून बँकेकडून याची मूळ कॉपी उमेदवाराला शालार्थ प्रणालीसाठी त्या नंबरचा ई-केवायसी उपलब्ध करून देण्यात आला आहे. बँकच्या रेकॉर्ड प्रमाणे हे प्रक्रिया पूर्ण झाली आहे करिता हे नवीन फॉर्मॅटचे प्रमाणपत्र देण्यात येते आणि हे प्रमाणपत्र प्रिंटेड देण्यात येते. येथे बँक अधिकाऱ्याची सही, मोबाईल नंबर, दिनांक. वरील प्रकारचे प्रमाणपत्र बँकेकडून घेणे आवश्यक आहे. बँक हे प्रमाणपत्र मागता क्षणी कर्मचाऱ्यांना प्राप्त करून देते, परंतु कर्मचाऱ्यांना ही माहिती नसल्यामुळे जुन्या फॉर्मॅट मध्ये माहिती सादर केली जाते. त्यामुळे नवीन टॅब मध्ये शालार्थ प्रणालीत वेतन बाबत अनेक अडचणी प्राप्त होऊ शकतात. म्हणून वरील प्रमाणपत्र कर्मचाऱ्यांनी घ्यावे. शालार्थ प्रणालीत प्रमाणपत्र नंबर मेन्शन करणे आवश्यक असल्यामुळे या प्रमाणपत्राच्या स्वरूपात योग्य प्रमाणपत्र प्राप्त करावे. शालार्थ प्रणाली ओपन झाल्यानंतर शालार्थ प्रणालीतील हे प्रमाणपत्र डाउनलोड करावे लागते. कारण हे बँकेकडून प्राप्त झालेले मूळ दस्तऐवज आहे. कर्मचाऱ्यांनी बँकेत जाऊन बँकेकडे प्रिंटेड ई-केवायसी प्रमाणपत्राची मागणी करावी. ती प्रिंटेड तुम्ही मागणी केल्यानंतर बँक तुम्हाला प्रिंटेड सही शिक्का त्वरित मारून देण्याची व्यवस्था करते. या वेळेस टॅब ओपन होईल त्यावेळेस या प्रमाणपत्राशिवाय कर्मचाऱ्यांचा पगार होणार नाही. म्हणून या अगोदरच मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला सूचना करतो की तुमचा पगार बंद होऊ नये म्हणून तुम्ही फॉर्मॅट मध्ये प्रिंटेड पत्र बँकेकडून घ्या आणि शालार्थ प्रणाली डाउनलोड करा. त्यानंतर प्रत्येक महिन्याला आपले वेतन आपणास प्राप्त होईल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीचा हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू.